घाबरलीस? मी काय म्हणते, आडनाव बदला तुम्ही आता. म्हणजे कसं, शेखरला सांग त्या आडनावात घाबरट असं ऍड करा. म्हणजे कसं, केतकी घाबरट राजाध्यक्ष, फाल्गुनी घाबरट राजाध्यक्ष असं. काय चाललंय तुमचं? त्या नेत्राच्या नादी लागून माझ्याशी वैर पत्करलं आणि आता बिळात घुसून बसलाय. या ना, हिंमत असेल तर बाहेर या, वावरा घरात. नाही म्हणजे तसा तुझा काहीच दोष नाहीये. दोष या आडनावातच आहे. हे राजाध्यक्ष असेच आहेत, चालू, घाबरट, बिंडोक नुसते. अगं काय, न पिता कशी पडतेस केतकी? म्हणून सांगते, कमी खात जा, व्यायाम कर, चपळ असायला हवं माणसाने, म्हणजे पळून जाता येतं. नाहीतर कसं, आत्ताच्या आत्ता इथे तुझा गळा चिरून मारू शकते तुला मी. मारू का? मारू का? गळा चिरणार आहेस माझा? दाखवच चिरून, मला बघायचंच आहे. जाऊ दे, सोडून देते तुला. अजून वेळ आली नाहीये. माझ्याशी जे काही वागलीस ना, त्याचा हिशोब चुकता करायचा आहे. खूप भोगायचंय तुला अजून. केदारच्या बाबतीत सगळं जाणून घेऊन खूप रडायचंय. वेळ द्या अजून. तुझं ना माकड झालंय, माकड. तू ना सारखी भीक मागतीयस, मला घाबरा, मला घाबरा. पण आम्ही तुला भीक घालणार नाही. आणि तुझे हे गटची वाफ घालवतेस ना तोंडाची, त्याऐवजी जे बोलतेस ते करून दाखव. बेवडे, तुला कधीच मारू शकले असते मी, पण मला माझं लक्ष आत्ता फक्त नेत्राकडे आणि नेत्राच्या बाळाकडे द्यायचं होतं. पण आता खूप व्हायला लागले तुझं. भेटूया पुन्हा एकदा, लवकरच भेटूया. शेवटचं. हॅलो डॉक्टर देसाई, सॉरी खूप लेट फोन करते. एक क्वेरी होती. माझ्या पेशंटच्या बाबतीत जे घडते ते खूप विचित्र आहे. एक मिनिट. हे असं आपोआप कसं चालू झालं? हीच घटना तुला संकेतात दिसली होती ना? नेत्रा, बाळ सुखरूप आहे ना? हो बाबा, पण ही घटना साधीच होती नाहीये. नेत्रा, पण असं वाईट सुद्धा काही घडलं नाहीये ना? आपलं बाळ सेफ आहे असंच म्हणाले ना डॉक्टर? हो, पण डॉक्टर काय म्हणाले की मी त्यांना 2 हार्टबीट्स ऐकू आल्या, पण पुढे ते असंही म्हणाले की मी एकदा इक्विपमेंट चेक करून बघते. मग
हे बघ नेत्रा, काहीतरी टेक्निकल इश्यू असेल. तू अशी घाबरून जाऊ नकोस. आणि तसंही मी जाणार आहे उद्या त्यांच्याकडे बोलणं होईल त्यांच्याशी, काय ते क्लिअर होईल आपल्याला. तेव्हा कळेलच ना काय झालंय ते. तू नको विचार करू या सगळ्याचा, तू आराम करत ना, झोप. आम्ही येतो. आत्या नाही म्हणजे मी फार विचार नाही करत आहे या सगळ्याचा, पण आत्या तुम्ही विचार केलात का? काही कळलं का तुम्हाला? विरोचकाला कसं कळलं असेल आपला गोडवड? त्याचा विचार आपण आत्ता करायला नको. आता आपण वेगळा गोडवट ठरवायला हवा. पण मला असं वाटतं की आपण वर्बल काही ठरवायला नको. विरोचकाला तर कळेल लगेच. शाब्दिक काही नको. फिंगर्स क्रॉस्ड. काकू मॅम, तुम्ही ओके आहात ना? हो. काकू, मला तन्मयने सांगितलं काय झालं ते. प्लीज असं पुन्हा एकटीने नको जाऊस. मला सांग, नेत्रा कशी आहे? तेजस, आपण एकदा नेत्राला भेटून येऊ का? डॉक्टर काय म्हणाले ते विचारायचं. कशाला? मी सांगितलं ना सगळं व्यवस्थित आहे म्हणून. एकदा जाऊ दे ना प्लीज. नाही, तुला माहिती आहे ना आता काकू सोबत काय झालं ते. प्लीज प्लीज तेजस, नेत्रा कशी आहे तर बघू दे प्लीज. ठीक आहे, तुला बोलायचंय ना, बघायचंय ना तिला, मग व्हिडिओ कॉल कर. भेटायचं नाही. ही बेस्ट आयडिया आहे. आपण नेत्राला व्हिडिओ कॉल करूया. एक मिनिट मीच करतो. पटकन पटकन. ठीक आहे. तन्मयचा व्हिडिओ कॉल आहे. हाय नेत्रा कशी आहेस? कशी आहे नेत्रा? मी बरी आहे. तुम्ही सगळे कसे आहात? सगळे ठीक आहेत ना? काय दिवस आलेत यार. एकाच घरात राहून असं व्हिडिओ कॉलवर बोलावं लागतंय. नेत्रा प्लीज, आता मला फ्रीडम हवी आहे प्लीज. काय? मला ना फ्री बनीने रे उजे. असं वाटतंय कोणी घरात पिंजरात बंद करून ठेवलंय. नाही नाही, मी समजू शकतो फाल्गुनी तुला कसं वाटतंय ते. मी आता फाल्गुनीला रूमच्या बाहेर घेऊन जातोय. हो. फक्त विरोचक दिसला ना की घाबरून आत नाही यायचं. चल. ए तेजस, मस्करीचा विषय नाहीये. उलट आता जास्त काळजी घ्यायची. ब्रो, ते कोडवर्डचं कसं करायचं? इंद्राणी आत्या येऊन समजावतील तुम्हाला. ओके. बरं नेत्रा, आता आराम कर. हो काकू. गुड नाईट. गुड नाईट. टेक केअर. काळजी घ्या. बाय. गुड नाईट. गुड नाईट. जायचं आत्या असेल. थांबा. मी काय म्हणते, घाबरू नका तुम्ही. मी विरोचकच आहे, प्रतिबिंब नाही आहे. पण घाबरू नका तुम्ही. काय गे बेवडे, तुला काय वाटलं तू पुन्हा तावडीत सापडणार नाहीस माझ्या? असं नाहीये. मी काय म्हणते, प्रतिबिंब कसं ओळखायचं हे ठरवून मला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न करत होतात ना तुम्ही. पण मी कोण आहे? विरोचक. तुमच्या नेत्रा आणि इंद्राणीचे विचार जिथे थांबतात ना, तिथे या विरोचकाचे विचार सुरू होतात. राक्षसी विचार. कात्रीत पकडण्याचा प्रयत्न करत होतात ना, त्याच कात्रीने करा करा कापेन तुम्हाला. झालं? चल निघ आता. ए निघ म्हटलं ना तुला. हेच तू असा ओरडलास ना की वाटतं नेत्रा इंद्राणी गेली खड्ड्यात. सगळ्यात आधी तुझाच काळा चिरा. पण नाही चिरणार. माझा पोरगा आहेस तू. माझ्या पोटी जन्म घेतलायस. पोटचा मुलगा आहेस ना माझ्या. कसं मारणार तुला? मला आठवतं सगळं. पहिलं बाळणपण, ते गरोदरपण. गरोदरपणावरून आठवलं. कसं चाललंय नेत्राचं गरोदरपण? व्यवस्थित? काही त्रास नाही ना होते?
म्हणजे राजाध्यक्षांच्या वंशाचा दिवा जिवंत आहे. ए, तुला सांगितलेलं कळत नाही का? चल निघ तू, निघ म्हटलं ना तू. तेजस चालू दे तुमचं खेळ. इतके दिवस ही दिवस रात्र जागी असायची, तिचा डोळा लागायचा नाही. पण आज एकदम एवढी गाढ झोपली. बॅड मॉर्निंग शेखर. इथून पुढचा सगळा दिवस तुला खूप 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 वाईट जाऊ दे. काय झालं? खूप छान झोप लागली, एकदम गाढ. खूप दिवसांनी अशी झोप लागली आणि आता यापुढे अशीच झोप लागणार. सगळं छान होणार, सगळं माझ्या मनाप्रमाणे होणार. काय झालं काय? प्रश्न पडला असेल ना तुला, काय झालंय विरोचकाला? इतका गाढ कसा काय झोपू शकतो आणि असं का बोलतोय? हो ना? कर, विचार कर, शांतपणे विचार कर. कारण विचार करण्या व्यतिरिक्त आता काहीच नाहीये तुझ्या हातात. कर विचार. आई, आज तुझी लेक म्हणून नाही, एक आई म्हणून तुझ्याशी बोलते. मी 2 जीवांची आहेत, त्यामुळे मी विरोचकाचा वध नाही करू शकले. त्यानंतर हे सगळं जे काही घडतंय ते काय आहे? विरोचकाला मिळालेली प्रतिबिंब बनवण्याची शक्ती, तू माझ्यासाठी पाठवलेला तो ध्वज, कशाचाच अर्थ कळत नाहीये. आणि त्यात तू मला दिलेला संकेत आहे, त्याचा काय अर्थ आहे? डॉक्टर म्हणाल्या की 2 वेगवेगळ्या हृदयाचे ठोके ऐकू येतात. हे कसं शक्य आहे? आई, सांग ना, तू काय सुचवण्याचा प्रयत्न करतेस? या सगळ्याचा युद्धाशी काय संबंध आहे? आई, तू दिलेलं कार्य मी पूर्ण करणार आहे, पण आज एक आई म्हणून स्वार्थीपणे माझ्या बाळासाठी काहीतरी मागणं मागायचंय मला. आई, या सगळ्यात बाकी कशापेक्षा मला माझं बाळ सुखरूप राहायला हवंय. आई, माझ्या बाळाला सुखरूप ठेव.
हे बघ, काय झालं नेत्रा? नेत्रा काय झालं? इथे ना आता छोटी छोटी पावलं उमटली होती कुंकवाची. मी देवी आईला नमस्कार करत होते आणि अचानक पावलं उमटली आणि आता तुम्ही आला तर दिसेनासे झाले. खरंच इथे पावलं होती. नेत्रा, देवी आईने चांगला संकेत दिलाय, शुभ संकेत. हे बघ, तुला आलेला संकेत, क्लिनिकमध्ये जे काही घडलं, या सगळ्यावर निश्चिंत राहण्याचा इशारा दिलाय तुला देवी आईने. त्यामुळे नेत्रा आता अजिबात काळजी करायची नाही, टेन्शन घ्यायचं नाही. देवी आईने स्वतः सांगितलं ना तुला, तर तू पॉझिटिव्ह राहा, सगळं छान पॉझिटिव्ह करताय. अशीच पाठीशी राहा. नेत्रा, ये ना, ये आत ये. थँक्यू. कशी आहेस? तुम्ही कसं? बरं झालं तू भेटायला आलीस. आम्हाला असं झालं होतं केव्हा एकदा तुला भेटतोय. मला सुद्धा कधी एकदा तुम्हाला भेटते असं झालं होतं. आत्या येत्या नाही आहेत का? नाही, काल व्हिडिओ कॉल झाला होता, पण तुला असं समोर बघायचं होतं. बघितलं तर बरं वाटलं. काकुमा, बघा ना कसा मस्त ग्लो आलाय नेत्राच्या चेहऱ्यावर. तुम्ही सगळे नक्की ठीक आहात ना एकदम? म्हणजे विरोचकाने काही त्रास द्यायचा प्रयत्न नाही ना केला? येस नेत्रा, एव्हरीथिंग इज फाईन. पण आम्ही पुन्हा जेलमध्ये आलोय. खरंय ग नेत्रा, हे असं रूम मध्ये बंद राहणं ना, आता वैताग आलाय त्याचा. म्हणजे आपल्याच घरात आपल्यालाच चोरी झालीये. हो काकू, कळतंय मला, पण सध्या विरोचक अशा गोष्टी करतो ना, त्यामुळे आपण सावध राहणं खूप जास्त गरजेचं आहे आता. तुम्ही प्लीज खोलीबाहेर पडणं टाळा आणि आत्यांनी जी खूण सांगितली ती लक्षात ठेवायची कायम. नेत्रा, आम्ही व्यवस्थित काळजी घेतोय, पण हे स्वतःला कोंडून घेणं ना आता नको झालंय. काकू, विरोचकाला आपलं ठरलेलं वाक्य कळलं ना, तिथे सगळा घोळ झालाय. पण आपण यापुढे खूप काळजी घ्यायची. हा, विरोचकाला अजिबात शंका येता कामा नये. ए पण हे सगळं सोड. डॉक्टर काय म्हणाले? सगळं ओकेच आहे ना? हो, मी काल सांगितलं ना, सगळं एकदम व्यवस्थित आहे. थँक गॉड. आम्हाला खूप टेन्शन आलं होतं, पण तेजस बोलला की सगळं ओकेच आहे. तू प्लीज माझा भत्रीजा या तो भत्रीजीने केअर कर. मी तो इडियट सारखी वागली, पण तू असं नको करूस. तेजस भाऊजी अद्वैत साहेबांना सांगत होते की तुम्ही सुद्धा बाळासाठी प्रयत्न करता. पागलचे तेजस. पण मी बोलली तेजसला की पहिला नेत्रा आणि अद्वैत बाईजीनं सगळं ठीक होवा दे, नंतर आपण प्रयत्न करूया. होणार. आता सगळ्यांचं सगळं छान होणार. आता लवकरच आपल्या घरात बाळाच्या हसण्या किदळण्याचे आवाज येतील आणि लवकरच या घरातून आणि या जगातून विरोचकाचा आवाज कायमचा बंद होईल.